साईबाबा संस्थांच्या परिसरात नशा देणाऱ्या पदार्थांचे किंवा मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर प्रतिबंध असून येथे कुठल्याही नशेला थारा दिला जात नाही। मात्र गुरुवारी या नियमाला तडा दिला गेलाय। तर त्याचबरोबर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। डल गया। अब ये राख उसमें भरेंगे। बास आ रहा है यार बहुत। ये बात वो है ना, गुड़ का होता है ना, गुड़। हाँ गुड़ जो बनता है, हाँ लाट बोलते हैं आपके यहाँ, लाट बोलते हैं। हाँ। क्या बोलते हैं, वो मिलाया जाता है इसके अंदर। उसी में अच्छा। आगे। तंबाकू में। ये क्या होता है? वो ही है, तम्बाकू कम रह गया है, वही चीज इसके अंदर रहनी चाहिए ना। ये मट्टी की, वो ठेगरी बोलते हैं उसको। मट्टी की ठेगरी। अब इसमें क्या राख भरेंगे कि? साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी निवासस्थानाजवळ 2 इसम गौऱ्या ठेवून जाळ करताना दिसले। प्रथम दर्शनी तर हे काही पूजाविधी करत असल्याचे भासत होते। मात्र अधिक तपास केला तर समजले की हे गुडगुडी अर्थात हुक्क्याची तयारी करताय। 500 रूम भक्तनिवास जवळच मुख्य कार्यकारी अधिकारींचे निवासस्थान आहे। याच ठिकाणी बगीचा जवळ रस्त्यावर हा नशेचा प्राथमिक प्रकार सुरू होता। दिल्ली येथील हा इसम साईबाबा दर्शनासाठी आल्याचे सांगत होता, तर आपल्या जवळील हुक्कासाठीचा पदार्थ गुडगुडीत भरत होता। सर्व पदार्थ भरून झाल्यावर त्याने त्यात आग आणि विस्तव भरला आणि चक्क हे अग्निभांडे घेऊन तो भक्त निवासमध्ये शिरलाय। विशेष म्हणजे हातात मादक पदार्थांचे भांडे असून त्यातून उग्रवास येऊनही त्याला कोणीच अडवले नाही किंवा साधी विचारले सुद्धा नाही। स्वतःला भाविक म्हणवणारा हा इसम हे सगळे घेऊन 500 रूम भक्तनिवासमधील एबी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम 209 मध्ये शिरला आणि हुक्क्याचा आनंद घेऊ लागला। SP 24 तासने हा सर्व प्रकार मोठ्या शिताफीने कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि तात्काळ संस्थांचे सुरक्षा विभाग प्रमुख DYSP आनंद भोईटे यांना सांगितला। भोईटेंनी देखील लागलीच पोलीस पथक आणि त्यांचे सुरक्षा रक्षक पाठवून संबंधित इसमाला ताब्यात घेत शिर्डी पोलिसांकडे पाठवले। पोलिसांनी 112/117 BP ऍक्ट नुसार कारवाई करत 149 प्रमाणे समज देऊन कारवाई केली आहे। तसेच त्याचे हुक्काचे साधन जमा करून घेतल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितलंय। 500 रूम निवासस्थान या ठिकाणी एक इसम गुडगुडी जे हुक्का पिण्याचं साधन आहे त्याचं मिळून आलेलं आहे। त्या संदर्भात तेथील कर्मचारी यांच्याकडून पोलीस स्टेशनला माहिती मिळताच आम्ही स्टाफ पाठवून सदर भक्तास त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणलेलं आहे। त्याच्याकडे घरगुती वापरासाठी जे हुक्का आहे तो हुक्क्याचं साधन आणि काही तंबाखू मिळून आलेलं आहे। त्याच्याबद्दल त्याला पोलीस स्टेशन आणून आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे आणि त्याच्याकडचं साहित्य जे पोलीस ठाण्यास जमा करून घेण्यात आले आहे। तरी भक्तांना अशी विनंती करण्यात आहे की आपण या ठिकाणी दर्शनासाठी येत असता, त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं तंबाखू किंवा त्या मादक किंवा दारू जे पदार्थ घेऊन येऊ नये। त्यामुळं इथल्या जे भावनिक वातावरण आहे ते वातावरणात बाधा निर्माण होईल आणि त्याच्यायोगे त्यांना जर तसं काय मिळून आलं तर आवश्यक ती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल। कर्मचाऱ्यांना त्या दृष्टीने आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ते योग्य ते काळजी घेतीलच त्याबद्दल त्यांनी आश्वस्त केलं आहे। देशात अनेक राज्यात हुक्का पिणे गर्भ श्रीमंतीचे लक्षण मानले जाते। मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये हुक्का पिला जातो। यात नैसर्गिक हुक्का प्रकारही आहे, मात्र यातून देखील मनुष्याच्या फुफ्फुसाला हानी होऊ शकते। काही तज्ञांच्या मते एक हुक्का म्हणजे 100 सिगारेट पिण्यासारखे आहे। असे मादक पदार्थ बिनबोभाट पद्धतीने संस्थान निवासस्थानामध्ये नेले जात असतील तर भाविकांच्या सुरक्षा किती चोख आहे हे यातून स्पष्ट होतंय। मुख्य कार्यकारी अधिकारींच्या निवासस्थानाजवळ अज्ञात व्यक्ती अग्नी पेटवून धूर करताय, तरीही सुरक्षा रक्षकाला दिसू नये याला काय म्हणावे।
तसेच अत्यंत गर्दीच्या ठिकाणाहून मादक पदार्थाचे ज्वलनशील भांडे घेऊन जाताना देखील सुरक्षा रक्षकाने अडवू नये. भक्त निवास मधील कोणत्याही कर्मचाऱ्याने चेक करण्याची तसदी घेऊ नये. यातून या ठिकाणी फक्त वेळेपुरती नोकरी केली जाते हेच सिद्ध होते. मग हजारो मैलाहून आलेल्या भाविकांच्या सुरक्षेचे काय? प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी.